माझ्या कवितेची त्वचा ज्यावेळी मी उसवण्याचा प्रयत्न करतो आणि आतली अतिंद्रिय स्वभा जी आहे तिला निरखून पाहण्याचा ज्यावेळेला मी प्रयत्न करतो त्यावेळेला एकांत, एकाकीपणा आणि एकटेपणा ही त्रिवेणी मला दिसू लागते. पण एवढे बोलून काही या कवितेची बेसरबिंदी आपल्याला नाकातून काढता येणार नाही, किंवा नाकातील डंखाच्या मोरणीपासून तर माझ्या हाडाच्या छातीवर रुळणाऱ्या चिमुकल्या रुद्राक्षाच्या माळेपर्यंतचाही प्रवास मला करता येणार नाही. त्याचे कारण स्पष्ट आहे की निर्मितीच्या अवस्थेत असतानाची माझी अवस्था, आणि मला असा क्षणभर भास होतो की मी निर्मितीच्या अवस्थेतून पुरेपूर बाहेर आलेलो आहे आणि आता मी निर्मितीकडे, स्वतःच्या निर्मितीकडे तटस्थपणे पाहतोय, पण हा भासच असतो. देहावरची त्वचा धळी, देहावरची त्वचा धळी, छिलून घ्यावी कोणी, क्षितिज जसे दिसते तशी म्हणावी गाणी, क्षितिज जसे दिसते तशी म्हणावी गाणी. गाय जशी हंबरते तसेच व्याकुळ भावे, गाय जशी हंबरते तसेच व्याकुळ भावे. बुडता बुडता सांज प्रवाही अनगद भरुनी यावे, क्षितिज जसे दिसते तशी म्हणावी गाणी, क्षितिज जसे दिसते तशी म्हणावी गाणी. या व्याकुळ संध्या समयी, या व्याकुळ संध्या समयी, शब्दांचा जीव वितळतो, डोळ्यात कुणाच्या क्षितिजे मी आपले हात उचलतो. या व्याकुळ संध्या समयी, या व्याकुळ संध्या समयी, आठ
सुरुवात मित्रांना झाली तर मी सांगतो, चर्चबेल हे त्यांचं पहिलं पुस्तक. ते पुष्कळसं पारंपरिक लेखनाप्रमाणे होतं. त्यात ग्रेस होतेच, परंतु तरी सुद्धा तसं फार वेगळं काहीतरी आपण त्यांच्या कवितेनं काही लोक जसे अस्वस्थ झाले तसं चर्चबेलनं झाले नाही. मित्र माझ्याकडे बरेच दिवस होतं, ते काही ना काही कारणानं माझ्या व्यापामध्ये बाजूला पडलं आणि मी काही असे ग्रेस मित्रांना विचारलं. ते म्हणाले ते काही चर्चबेल सारखं आणखी पुढे लिहिलेलं आहे, पण त्याचं पुस्तक करायचं म्हणून मी जेव्हा वाचू लागलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे सर्वस्वी वेगळं पुस्तक. हे आधी लघुनिबंध वगैरे सोडा, हे खरं त्यांचं आत्मचरित्रच. मी तेव्हापासून ते म्हणत आलो. आणि आत्मचरित्र म्हणजे मी इकडे गेलो, हे भेटले वगैरे हे नव्हे. त्या लघुनिबंधातलं जे ग्रेस आपल्याला दिसतात ते खरं आत्मचरित्र. आणि त्यामुळे मितवा हे मला अतिशय आवडतं पुस्तक आहे. त्या तसं त्यांचं सगळंच लेखन हे आत्मपर आहे, तो आत्मपर माणूसच होता, पण तरी मितवामध्ये त्याला सर्वात एक वेगळं रूप आलेलं आहे. आता रोशनने सांगितलेले आहेत ना, जे काही मुद्दे निघाले त्यातलं तूर्त मी एक घेतो, मग आपण इतर बोलवडे. तो त्यांच्या दुर्बोधतेविषयी. तर काय झालं की अगदी सुरुवातीला छंदमध्ये, आता मला वर्ष आठवत नाही परंतु फार जुनी गोष्ट आहे, परंतु छंदमध्ये त्या 13 कविता आल्या. आणि मुंबईत जी मला माणसं भेटायची, गंब ग्रामोपाध्याय, वाला कुलकर्णी, राभी जोशी, दग गोडसे वगैरे, त्या छंदचा जो ग्रुप होता ती सगळी मंडळी चक्रावून गेली. मी त्यांना ती आवडली, कुठेतरी ते जाणीव होत होती. पण हळूहळू काही असे शब्द यायला आले की पण ते ग्रेस समजत नाही, तो चकवा देतो वगैरे वगैरे. आणि मी मात्र तेव्हापासून सातत्यानं त्यांची कविता, त्यांचे लघुनिबंध, त्यांचं सगळं प्रकाशित करत आलो. त्यामुळे पुढं पुढं अनेकांना ती माझी जबाबदारी वाटू लागली की आम्हाला सांगा ते ग्रेस समजावून दे. तर मी अलीकडे एक प्रदीर्घ लेख माझ्या जिज्ञासा जिव्हाळा या पुस्तकात लिहिलेला आहे. आणि त्याच्यात मी ते सांगितलेलं आहे की एकदा वसंत सावंत हे कवी माझ्या ऑफिसमध्ये आले. मी त्यांना म्हटलं आज दुपारी, आज कवींचा दिवस दिसतोय, आता तुम्ही आलात, संध्याकाळी ग्रेस येणार आहे. ते म्हणाले हो मला सांगा किती वाजता मी येईन, मला ते काही कविता समजावून घ्यायचे, मला शिकवायचे. म्हटलं तुम्ही कवी आहात, तुम्हाला विचारलेलं आवडेल का की तुमची कविता काय, ते तुम्ही सांगितलेलंच आहे ना. आता आम्ही त्यातनं उलगडून काय ते ठरवायचं, आणि तुम्हाला तर अधिकारच नाही ते सांगायचा काय ते कवी म्हणून. आता शेक्सपियर बिचारा कधीतरी लिहिलेलं, आपण वाटेल ते त्याचे अर्थ लावतो, वाटेल त्या पद्धतीनं ते रंगभूमीवर आणतो, वाटेल त्या अर्थानं त्याच्यावर टीका करतो किंवा स्तुती करतो, ते आपला अधिकारच आहे तो. तर तसं म्हटलं की तुम्हाला जे वाटेल ते सांगा ग्रेसबद्दल, पण म्हणजे ही भूमिका त्यांची. परंतु मला अनेक जण विचारतात की अरे पकडून की आता तू सांग आम्हाला ग्रेस काय ते. गमतीनं सांगायचं म्हणजे आमचे मित्र आणि ज्याने बहुतेक त्यांची सगळी कव्हर्स केली आणि अप्रतिम ग्रेस आपल्या समोर ठेवला तो सुभाष अवचट. तोही मला नेहमी म्हणायचा, तो त्यांना ग्रेस म्हणायचा नाही, अरे तुझा तो माणिक तर काय म्हणतो रे. तर मी माझ्या त्या लेखामध्ये सांगायचा प्रयत्न केलाय की पेंटिंग आपण पाहतो तर त्यावेळेला आपण ते सगळ्यात त्याचा अन्वय अर्थ लावतो का, शब्दात पकडतो का. शब्दात सांगायचं असेल तर पेंटिंग कशाला. तर त्यामुळं याचं जे काही आहे तसं हे ग्रेसची कविता आहे. खरं म्हणजे ते सगळ्याच कवितेत तसं असायला पाहिजे, पण आपल्याला एक जुनी सवय की त्याचा आधी अन्वय लावायचा. म्हणजे आपली शाळेची पुस्तकं त्यावेळेला असायची की ते प्रत्येकाचं की किरकिरतेल आतकडे झाल्या तिने सांजायचं सुद्धा आधी ते म्हणजे आधी करता मग कर्म क्रियापद वगैरे असं ते अन्वय दिलेलं असायचं. त्यामुळे ती आपली एक पद्धत पडून घेतलेली होती. तर असं काही करायचंच नाही. आणि कौशलने सांगितलं तसं की ते जाणीवेच्या म्हणजे त्याचं काय त्याच्यावर परिणाम काय होतो म्हणजे ती तुमच्यावर आदळू दे, आणि आदळल्यावर जे होईल ते खरं. आता त्याची प्रत्येक कविता मी तशी अनुभवली असं मी मुळीच म्हणणार नाही. आणि विशेषतः ते एखाद्या दिवाळी अंकात आली की मला फोन यायचा, तर सुरुवातीला मी जे काय वाटेल ते वेडेवाकडेपणाने सांगत असे. मग माझ्या लक्षात आलं की त्याची अपेक्षा काहीतरी याच्यावर खूप मोठी, आणि तेवढी माझी ताकद नाही. आणि
कुठली कविता आणि त्यातून ग्रेसची कविता अशी वाचली आणि सांगितली अशी ती नाहीच आहे. ते खूप विचार करणे, हा म्हणतो तसं की त्याला चाल जरी लावली तरी त्याला अजून ती कविता काहीतरी वेगळं सांगत असते. तर तो विचार करून त्याला सांगणं वगैरे मला जमणार नाही. म्हणजे पुढे पुढे मी सांगायला सुरुवात केली नाही, मला नाही वेळ झाला वगैरे, म्हणजे वाचली तरी सांगत असे. पण त्याला काय सांगितलं सोडा, पण माझा अनुभव मात्र हा की आपण फक्त त्या कवितेला जे सांगायचं आहे ते सांगू द्यावं आणि आपण ऐकावं. आणि तसं केलं तर काहीतरी आपल्याला हळूहळू सुचत आणि ते वेगवेगळं असतं. माझी मराठीतली पहिली चाल ही ग्रेसांच्या कवितेला लागली. याचं आता मला इतक्या वर्षानंतर अजिबातच नवल वाटत नाही. ती कविता होती पाऊस कधीचा पडतो. चाल लागण्याची क्रिया ही ग्रेसांच्या कविते इतकीच गूढ होती असं म्हणायला हरकत नाही. मी त्या काळी रुपारेल कॉलेजमध्ये शिकत होतो. नाटकाने झपाटलेला चेतन दाता रुपारेल कॉलेजची नाटकं बसवायचा. मी चेतनच्या लिखाणाने, दिग्दर्शकाने, एकूणच त्याच्या विचार प्रक्रियेने इतका प्रभावित झालो की पहिल्या वर्षी नाटकात काम न मिळून सुद्धा नाटकाच्या त्या वातावरणात मी रेंगाळलो. बॅकस्टेज पासून ते नाटकामध्ये कोरस गाणे अशी सगळी कामं मी नाटकाचं तंत्र आत्मसात करता यावं, चेतनचा सहवास लाभावा म्हणून करायचो. पाऊस कधीचा पडतो, झाडांची हलकी पाने, पाऊस कधीचा पडतो. एवढंच गुणगुणत होतो. हे काय करतोस? कमलेशने विचारलं. माहित नाही, गाणं आहे, लोकप्रिय आहे ना हे. मला या दोनच ओळी माहिती आहेत. कमलेश म्हणाला शब्द बरोबर आहे पण चाल चुकीची गातोस. देवांची चाल आहे आणि ती अशी आहे. पाऊस कधीचा पडतो, झाडांची हलकी पाने, हलकेच जाग मजाली, दुःखाच्या मंद सुराने, पाऊस कधीचा पडतो. मग तो पुढे म्हणाला, पण तू गातोयस तेही वाईट नव्हतं. पुढे करत का नाहीस? मी घरी जाऊन माझ्या वडिलांच्या संग्रहातलं संध्याकाळच्या कविता हे पुस्तक काढलं आणि कवितेला पुढे चाल लागते का बघितलं. आता ती सुरावट कशी सुचली, त्या पहिल्या दोन ओळी माझ्या मनात का आल्या, त्या कुठून आल्या, ते मी आधी ऐकलं होतं का? कदाचित कुठेतरी ते ऐकलं असावं, कधीतरी ती चाल ऐकली असावी. ती चाल माझ्या मित्रांना, घरच्या लोकांना ऐकवली आणि सगळ्यांनीच मला प्रोत्साहन दिलं. म्हणजे त्यावेळी माझा संबंध मराठीशी इतका नव्हता की ही चाल केल्याबद्दल तुला काय पाहिजे असं माझ्या वडिलांनी जेव्हा मला विचारलं तेव्हा मी त्यांना सांगितलं की लॉर्ड ऑफ द फ्लाईज हे विल्यम गोल्डिंगचं पुस्तक भारतात मिळत नाहीये, तर ते तुम्ही आणा. आणि त्यांनी त्यांच्या लंडनच्या एका ट्रिप मधनं ते पुस्तक आणलं आणि त्याच्यावर पाऊस कधीचा पडतोच्या निमित्ताने असं लिहिलेलं आहे. अजून आहे माझ्याकडे पुस्तक. पुढे काही दिवसांनी याच पुस्तकाची प्रस्तावना असावी, अशी क्षितिज असे दिसते तशी म्हणावी गाणी, ही कविता याला देखील मी चाल लावली. कविता वाचली तेव्हा अर्थ त्याचा काहीच कळेना. मला आनंद, भय, काळजी म्हणजे स्वतःची, हुरहुर अशा विवेक भावना एकाच वेळी अनुभवायला मिळाल्या. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे खरोखरच ते संध्याकाळी माझ्या घरी येऊन ठेपले. घरी मित्रांची दाटी झाली ग्रेस पाहण्यासाठी. ग्रेस काय बोलतायत याच्याकडे सर्वांचंच लक्ष होतं. सगळी गाणी शांतपणे त्यांनी ऐकली आणि म्हणाले, खरोखरच चांगल्या चाली दिल्यात तुम्ही. त्यातली विराट गुणातूनची चाल तुम्ही मला रेकॉर्ड करून द्या. मग ते आपणहून त्यांच्या कवितांबद्दल बोलू लागले आणि जमलेले सर्व चाहते त्या बोलण्यात रंगून गेले. पुढे चर्चा त्यांच्यावर होणाऱ्या दुर्बोधतेच्या आरोपावर गेली. मला वाटतं त्यांनी स्वतःच विषय काढला.
काय दुर्बोध वाटतं माझ्या लेखनात आणि तुम्हाला ग्रेस दुर्बोध वाटतो तर काय ज्ञानेश्वर सुबोध वाटतो? क्षितिज असे दिसते तशी म्हणावी गाणी, यात काय दुर्बोध आहे? त्यांनी म्हणता क्षणी ती ओळ मला अगदी आता स्पष्ट दिसू लागली. खरंच यात आपल्याला काय असं वाटलं ते कळलं नाही. काय इतकं साधं सोपं आपल्या लक्षात आलं नाही. त्यांनी ती ओळ उच्चारल्यावर आणखी काही संदर्भ स्पष्ट झाले की या ओळीमध्ये आपलं गाणं आपल्या दृष्टीशी आणि अंतर्दृष्टीशी प्रामाणिक असावं असाही संकेत होता. एका क्षणातच मला फक्त कवितेचा अर्थ नाही कळला तर माझ्या कलेकडे पाहण्याचाही एक दृष्टिकोन मिळाल्यासारखं झालं. खरं तर याच अर्थाचं पण यापेक्षा थोडं ढोबळ विधान मंगेश पाडगावकरांनी आपल्या या कवितेत केलंच आहे की गाण्याचं सर्व माझे इमान आहे, ज्याचे खरे न गाणे तो बेईमान आहे. पाडगावकरांच्या ओळींमधून कलेच्या एका ठराविक मूल्याबद्दल माहिती मिळते किंवा पाडगावकरांचं त्याविषयीचं मत कळतं. पण ग्रेसांच्या ओळींमधनं कलेविषयीच्या याच मूल्याबद्दल एक इन्साइट मिळतो, अंतर्दृष्टी मिळते. ग्रेसांच्या ओळीमध्ये अनेक शक्यता दडल्या आहेत. क्षितिज असे दिसते तशी म्हणावी गाणी आणि म्हणूनच त्यांच्या कवितेमध्ये एक उलगडत राहण्याची क्वालिटी आहे. म्हणजे ते कविता कळली असा फुलस्टॉप कशाला आणि तो कशाला यावा. आजही या ओळी वेगवेगळ्या रूपात माझ्या समोर येतच राहतात. त्या दुःखातली सौंदर्य भावना आपल्याला लोभावू पाहते. वैश्विक पातळीवर असलेल्या दुःखातला मौन राग आणि त्यातली विश्रब्ध शांतता आपण अनुभवू शकतो. वर पाहता निरर्थक वाटणाऱ्या जीवनातली सार्थकता आपण भरून पाहतो. कवी ग्रेस यांच्या कवितेचं माझ्या दृष्टीनं असलेलं श्रेय ते हेच. फ्रेडरिक नीत्शे म्हणतो, टू लिव्ह इज टू सफर, टू सर्व्हाइव्ह इज टू फाइंड सम मीनिंग इन टू द सफरिंग. कवी ग्रेस शेवटपर्यंत या दुःखाचा सोहळा साजरा करीत असताना त्या दुःखाच्या गाभ्यात असलेला जीवनार्थ समजावून घ्यायचा प्रयत्न करत होते असंच मला वाटतं. लहर गार कंपवीत सागरातली शिडे, कोण चालले कुठेनी ऊर बापुडे रडे, तोडलेत भावबंध वेद नाही झोपली, गूढ यात मात हाक दूर पार लोपली. रात्र जाऊ दे अशीच घे धुळीत हे ललाट, मावळेल ध्यास हाही दुःख होऊ दे विराट. काय अर्थ लावायचा या ओळीत? प्रत्येक शब्दात दडलेल्या जीवनाचा, अशी सुसंगतता जी प्रत्यक्ष जीवनातही कधी हाताला लागत नाही ती कवितेतल्या शब्दांमध्ये का शोधायची? मग दोन ओळींमध्ये जी रिक्त जागा कवीनं सोडलेली असते तिनं काय करायचं? कवीने ती सुद्धा भरून का काढली नाही? का ती मुग्ध शांतता तशीच मुग्ध सोडून दिली? कवी ग्रेस यांच्या कविता रागदारीतल्या आलापी सारख्या धीर गंभीर आहेत. विदीर्ण मध्यान्नावर पोळत जोगी यातला सूर इमानी, या माळावर असेच फिरती चरण मिरेचे मृदू अनवाणी. विश्लेषकाच्या भूमिकेत जाऊन या शब्दांमधील आलापाच्या आरोह आणि अवरोहांचा अर्थ लावत बसायचा की अनुभूतीच्या निर्व्यक्त अनुभूतीच्या जळात पाय टाकून बसलेल्या असल्या ग्रेस यांचा अनुभव घ्यायचा? ती निर्व्यक्त अनुभूती फक्त असते शांत 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 शांत. मला तरी हा दुसरा पर्याय जास्त मान्य आहे आणि रुचलेला आहे, शांततेचा. रेग उलटून फुलते दुःख असते पाठीशी, डोळे जडावता माझे नभे येतात उशाशी. कवितेतल्या स्वल्पविराम आणि उद्गारवाचक चिन्हांची जागा व्याकरणामुळे नाहीये, तर तिथे कवी आपल्या शब्दांच्या बाहेर उरलाय हे उमजलं नाही तर ग्रेस कळूनही न कळल्यासारखेच. बट द मीन्स वेअर नॉट द एंड्स. रहस्यमयता, गूढता, धुके अशी अनेक विशेषण जी खूप रोमॅन्टिक वाटू शकतात कवी ग्रेस यांच्या कवितेवर आरोपित होतात. पण मला कळलेलं एक नाही की वळणावर अंधार नसेल
तर मग वाटचालीची ऊर्जा निर्माण होणार कशी? सगळेच आकळले तर पुढचा क्षण जगण्याची उर्मी येणार तरी कुठून? गूढता जर का मानवी जीवनाचा स्थायी भाव मानला तर तो कवितेत किंवा निर्मितीला आधारून असायलाच हवा ना. धोके जर का जगण्याचा एक भागच आहे तर कवीच्या ध्यानभूमीत ते असायलाच हवं ना. मग तो वेगळा अधोरेखित करण्याचं कारणच काय? दुःखाहून उत्कट आज तमाचे रूप, दुःखाहून उत्कट आज तमाचे रूप, मातीवर विझले क्षितिज सुखाचे दीप. हा कुठे निघाला उडत आंधळा पक्षी, हा कुठे निघाला उडत आंधळा पक्षी, प्राणांचे माझ्या तटतट तुटती बंध. याहून स्पष्ट कवीनं का लिहावं? मला स्वतः ऐवजी कवितेला कर्तेपणाची भूमिका द्यावीशी वाटते. तसं पाहिलं तर कविता ही अनुभूतीच्या ललाटी लिहिलेलं प्राक्तनच. ती भोगातून जन्माला येते, भोगत संपते आणि भोगतच उरून राहते. आपल्या मनाच्या त्या त्या काळातल्या अवस्थेप्रमाणे कविता आपल्याला भोगते. खरं तर आपण कवितेचा अर्थ लावायचाच नसतो. आपल्या अनुभूतीच्या क्षितिजावर कविता आपला अर्थ लावित जाते. आपला कमी अधिकपणा कवितेनं ठरवायचा असतो, पण मानवी मीपणाच्या वैशिष्ट्यामुळे आम्ही हा प्रवास उलटा करायचा प्रयत्न करीत राहतो. कविता आली जीवन वेळी पांघरती फुलबंध, मृत्यू उताविळ उठवी वादळ, चुंबुनी त्याचा गंध. खुशवंत सिंग एके ठिकाणी असं म्हणतात, There are not many books of prose which I can think of having read with enjoyment more than once. But poetry, yes. I get more out of rereading it than I did the first time. असं का? याचा जर विचार केला तर आपल्याला प्रश्नातच उत्तर सापडतं. शेवटी सशक्त कवितेपाशी आपल्याला सिद्ध व्हावं लागतं आणि त्या सशक्त कवितेला आपल्यापाशी काहीच सिद्ध करायचं नसतं. ग्रेसची कविता अशीच सशक्त कविता आहे. पाऊस कधीचा पडतो मध्ये तो कधीचा महत्वाचा वाटतो. हा, कारण तो आदिम सनातन पाऊस असं त्यांना तो दिसला असेल. पाऊस कधीचा पडतो. आता मला तो कधीचा असं वाटलं की हे तर कधीचा सांगितलेलंच आहे ग्रेसाने, पण तो कधीचा पडतो यामध्ये ती मोनोटोनी जी आहे ना, पाऊस कधीचा पडतो, आणि ते परत पाहिलं तर चल आहे, ते फोटोग्राफ नाही आहे. तर त्याच्यात पाऊस कधीचा पाऊस कधीचा पडतो, झाडांची हलती पाने, पाऊस कधीचा पडतो, झाडांची हलती पाने, हलतेच जागम झाली, हलतेच जागम झाली, दुःखाच्या मंद सुराने, पाऊस कधीचा झाडांची हलती पाने, हलतेच जागम झाली, दुःखाच्या मंद सुराने, पाऊस कधीचा त्यांच्या आयुष्यात येऊन गेलेले आहेत किंवा त्यांच्या आयुष्याचा जो भाग होऊन गेलेला आहे, त्या प्रतिमांची मला कुठेतरी भुरळ पडत गेली की न जाणं कुठेतरी, मग ती त्यांची आई असेल, मग ती त्यांची मैत्रीण असेल, मग ती त्यांची लेक असेल, किंवा मग त्यांच्या मुलाची प्रेयसी असेल,
त्या बायकांचा, त्या स्त्रियांचा कुठेतरी ग्रेसांवर नकळत का होईना प्रभाव पडत गेला, किंवा त्या बायकांमध्ये ग्रेस त्यांना हवी असलेली स्त्री शोधत गेले का? ह्या सगळ्या बाबींचा मला थोडक्यात आढावा घ्यावासा वाटतो. कुठेतरी खोच लागते मला त्या गोष्टीची. आणि म्हणून मला आवडणारा एक तुकडा आहे संध्यामग्न पुरुषाच्या लक्षणामध्ये, तसे बरेचसे आहेत, तुम्हाला फक्त वाचावासा वाटतो. मोरीत मनसोक्त रडून घेतले मी तुझ्यासाठी, माझ्या प्रियकराच्या वेढ्यातच. आता एका तपानंतर दुसऱ्या घराच्या उंबरठ्यावर तू भेटतोयस मला. दुपारपासून मी पाहते या झाडावरचे काही कावळे एका घारीचा पाठलाग करतायत दूरपर्यंत. घारीची झेप वळताच कावळे दिशा बदलतात. मला वाटते घार थोडी जखमी असावी, पण अंदाजच आहे माझा. पाठलागाच्या वेळी कावळ्यांचा जो आवाज होतोय ना, तोही किंचित रक्ताळलेलाच वाटतोय रे. हे घार कावळ्यांचे परिभ्रमण मला बघवतच नाही काही केल्या. तुझे डोळे खुलून आणावेशी वाटतात मला माझ्या खाचांसाठी. मग घार कावळ्याच्या परिभ्रमणातला अर्थसंबोध मला समजू शकेल. घार कावळ्याच्या परिभ्रमणाच्या ताणाने हृदय सुजल्यासारखे वाटते मला. हे घर कोरे करकरीत आहे, त्याचे हे नवेपण काही काळ तसेच राहिले पाहिजे, झुलत्या पुलावर उगवणाऱ्या आकाशासारखे. पण सकाळपासून सारखे ढग गोळा होत आहेत अंगणात. घरात शिरायला नको कुठं. दारे, खिडक्या, बारीक सारीक फटी बंद केल्यात मी. इतका काटेकोर म्हणायला हवे. इतका काटेकोर बंदोबस्त करूनही कुठून येत आहेत हे ढग घरात. अंगणातून दिसणाऱ्या आकाशालाही मज्जाव केलाय मी, ढग कुरघोडी करतील म्हणून. मग माझ्या कातडीला कसा काय स्पर्श होतोय ढगांचा? मी काय सौदामिनी आहे? विझलेली उल्का आहे मी, की मुळातच ओल मागण्याचा गुणधर्मच आहे माझ्या त्वचेचा? माझे काय होते देवा? परमेश्वरा, तसे काहीच नाही रे. कधी कधी स्वतःची शक्ती तुला दाखवून देण्याची लटक येते, पण तू इतका शक्तिमान की बरोबर माझ्या त्या लटकेपणालाच विंधून टाकतोस. चंद्रबळाच्या ठिकऱ्या उडवतोस आणि जखमेवरची खपली उडाल्यागत माझे हृदय भळाभळा वाहू लागते. हे माझे प्रेम की दुबळेपणा? तू मला थोडे सावरून सशक्त का करून देत नाहीस? तुला पक्के ठाऊक असते ना की माझ्या प्रत्येक नकारामागे असंख्य प्राणपणाचे होकार निस्वीकार दडलेले असतात. प्रत्येक कटाक्षात तुला कवटाळून धरण्याचे कितीतरी सहकार अभिप्रेत असतात. मग का माझा असा अंत पाहतोस? मी एक नकार दिला की अपेक्षित असते का रे? तू धावत येशील, मला उरापोटाशी धरशील, म्हणशील की असा विरोधी पावित्र्य घेऊ नकोस, अशी घायाळ होऊन उठू नकोस, स्वतःचा नाश करून घेशील. मी तुझा आहे, तुझाच आहे, निशंक राहा. मी तुला कधीही तुटणार नाही, तुझा अंश कधीही अवहेरणार नाही. तुझ्या या नकारामागची पूर्ण व्यथा मीच तुला बहाल केलेली माझ्या वैभवशाली प्रेमाची निशाणी आहे. एक उल्लेख जो झाला की त्यांची प्रत्येक निमंत्रण पत्रिका सुद्धा प्रॉपरली लागली. त्यांच्या पुस्तकाची कव्हर्स ही सुद्धा म्हणजे आता ते प्रतिभावान चित्रकार होते, पण ते ग्रेससाठी करतात ती त्यामागची भूमिका होती. आणि त्याशिवाय दुसरं पण त्यांना चाललंही नसतं. ती माझ्यापासूनही ते दूर गेले असते जर ते वाईट झाले असते तर. बरं, त्यांच्या फोटोचा उल्लेख झाला. म्हणजे रवी मुकुलने 150 फोटो काढले. त्यांना भयंकर त्याची आवड. म्हणजे नार्सिसिझम युअर नेम इज ग्रेस असं म्हणायला ते त्यांच्या नागपूरच्या घरी देखील सबंध भिंत ही फोटोने कव्हर केलेली होती स्वतःच्या. ग्रेसचे वेगवेगळे फोटो. त्याच्यात जर एक्सेप्शन असेल तर ते फक्त एक इंग्रिड बर्गमन, दुसरी त्यांची मुलगी. त्या मुलीबद्दल त्यांना खूप प्रेम आहे. ते गेले म्हणजे ते शेवटची भेट कदाचित माझ्याशी झाली असेल. म्हणजे मी भेटायला गेलो किंवा त्यांना कोणाला भेटायची परवानगी नव्हती, फक्त माझे त्यांचे संबंध लक्षात घेता ती परवानगी मिळाली. तर ते मी आत गेलो तर त्या हॉस्पिटलमधले खोलीसुद्धा ही पूर्णपणे ग्रेसच्या फोटो गेले. त्याच्यात त्या गोखलेने घेतलेले अप्रतिम फोटो. आणि मी माझ्या लेखात म्हटलेलं आहे, ते खरं सांगण्यासारखं नाही, पण आता आपण बोलता म्हणून की पहिल्यांदा त्याने असं माझ्या हाताचं चुंबन घेतलं. म्हणजे त्यांना जे जे काही माझ्याबद्दल सांगायचं होतं ते सगळं त्यांनी त्यांच्या पद्धतीनं सांगितलं.
जीएनच्या भगिनी नंदा पैठणकर यांनी या दोघांमधला उलगडलेला हा भावबंध. अलौकिक प्रतिभा लाभलेले, आधुनिक कवितेत स्वतःचा वेगळा आणि नाविन्यपूर्ण ठसा उमटवणारे कवी ग्रेस यांचं अवघं जीवन म्हणजे एक कविताच. त्यांनी स्वतःविषयी एका ठिकाणी म्हटलंय, मी हलेन अश्रू पुरता, मी निजेन स्वप्नाकाठी. शेवटपर्यंत त्यांनी आपलं काव्य प्रेषिताचं घोषवाक्य जपलं. क्रिएटिव्हिटी इज माय लाईफ अँड इट्स कन्व्हिक्शन इज माय कॅरेक्टर. एका बाबतीत मात्र मी स्वतःला खूपच भाग्यवान समजते, कारण जीएनच्या मनात ज्या कवी ग्रेसांबद्दल आदराचं स्थान होतं त्यांचा सहवास, प्रेम मला मिळालं. विशेष म्हणजे प्रत्यक्षात ते दोघे कधीही भेटले नाहीत, पण मला मात्र या दोघा महान साहित्यिकांच्या सहवासाचं भाग्य लाभलं. मला आठवतंय 2000 साली नाशिकच्या महेश आपळे, जो जीएनचा एक चाहता होता, यानं जीएनवर कस्तुरीगंध नावाचा एक विशेष अंक काढला होता. त्या अंकाच्या प्रकाशनासाठी त्यानं खास ग्रेसांना आमंत्रित केलं होतं. मलाही निमंत्रण होतं. रामदास भटकळही होते. त्या विशेष अंकाच्या प्रकाशनावेळी माझी आणि ग्रेस यांची पहिल्यांदा भेट झाली आणि पहिल्याच भेटीत त्यांनी मला सांगितलं, जीए म्हणजे माझं दैवत. त्यानंतर फोनवरून आमचं बोलणं होत असे, अगदी शेवटपर्यंत, म्हणजे ते दीनानाथ मध्ये असेपर्यंत. त्यांचा फोन आला की ते पहिल्यांदा विचारायचे, नंदाजी कशा आहात तुम्ही, लिटिल कशी आहे. माझ्या धाकट्या मुलीला जीए लिटिल म्हणायचे. आज तिला डबा दिला का, भाजी कोणती केली होती, घरातले सगळे कसे आहेत. अनेकदा ते त्यांच्या मनातली एक सल बोलून दाखवत असत, ती त्यांना दुर्लक्षित कसं केलं याबद्दल. संन्यस्त सुखाच्या काठी. आता तो मी एक 15 वर्षांपूर्वी ही चाल केली असेल, पण हा संन्यस्त सुखाचा काठ मला 15 वर्षापूर्वी दिसला होता, तो वेगळा होता. आणि तो दरवेळी मी गातो तेव्हा मला काहीतरी नवीन त्याच्यात. तेव्हा माझ्या मनात पण आलं नाही की सुखाचा काठ हा संन्यस्त कशाला असेल, आणि तो सुखाचा काठच का असेल, सुखाचा प्रवाह नाही का. आणि मग लक्षात आलं की प्रवाह नसूच शकतो सुखाचा, कारण प्रवाह असला तर फ्रिक्शनल. त्यामुळे सुखाचा हा काठ आहे, आणि विशेषतः संन्यस्त सुखाचा काठ आणि काठाला की प्रवाह तटस्थपणे बघता यावा, याच्यात तो एक संन्यस्तपणाचा त्याला संदर्भ आहे. 15 वर्षापूर्वी गायचो तर चाल हीच होती की मला कुशीला घ्यावे असं गात असेल. आता 15 वर्षानंतर तीच फ्रेज गाताना मी त्याच्यात जास्त वेळ निर्माण करायचा प्रयत्न करतो, कारण तुमचं वेळेच्या महत्वाचं गणितच बदलतं. 25 वर्षाचे तुम्ही असता आणि 25-30 वर्षाचे असता तेव्हा असं वाटत असतं की खूप वेळ आहे आपल्याकडे, वय माझ्या बाजूनी आहे आणि हे सगळं. त्यामुळे तो अंधार हळू ढवळावा, आणि तो किती हळू आणि तो कुठला अंधार याचे सगळे संदर्भ तुमचे बदलत जातात. का म्हणून तुम्हाला अर्थ पाहिजे, आणि त्यामुळे सगळ्यात अर्थात तेव्हा ही मला असं वाटलं होतं की संन्यस्त सुखाच्या काठी. तर तो त्या गंधारावर येऊन त्यांनी असा एक न्यास आहे त्या गंधारावर, तो कम्प्लीट केलेला नाहीये तो काठ. संन्यस्त सुखाच्या काठी असा तो सावर येऊन कम्प्लीट केलं नाही. संन्यस्त सुखाच्या काठी, कारण त्या काठावर एक बघण्याची क्रिया आता ही सतत तुमची इव्हॉल्व्ह होत असते, आणि याच्यात इतके अर्थाचे आणि जाणीवांचे पदर आहेत
की तुम्हाला दरवेळी एक नवीन पदर हा पुरत असतो आणि मग तो तुम्ही हवं तितक्या वेळा ते म्हणा आणि त्यामुळे तीच चाल असली तरी त्याचा संदर्भ इतका तो बदलत राहतो आणि तुम्हाला त्या काळाप्रमाणे ती जाणीव त्या कवितेची बदलत राहते. बरं, मला असं वाटतं की आता ही उदाहरणार्थ कविता आहे, तर याच्यात एक फोटोग्राफिक क्वालिटी नाहीये. एक चित्र काढून ठेवलंय, कारण याच्यात इतकी क्रियापद अशी आहेत की जी चल आहेत की अंधार हळू ढवळावा, खेड्यामधले घर कौलारू, एक चित्र आहे, एक फोटोग्राफी, तो कधीच बदलणार नाहीये. पण मुवमेंट आहे ती सतत बदलत राहते. त्यामुळे अंधार हळू ढवळावा, तर तो ढवळण्याची ही एक मुवमेंट आहे ना, त्याला एक फोटोग्राफिक क्वालिटीच नाहीये, ती अचल अशी क्वालिटीच नाहीये त्याला, ती सतत बदलत राहते. त्यामुळे मला ती, म्हणून मी ते लिहिलेलं आहे की गूढ आहे पण अनाकलनीय नाहीये. कारण आपलं आकलन म्हणजे अर्थ कळणं, ही फार नॅरो डेफिनेशन अर्थाची. जमवलेले ग्रेसवरचे लेख घेऊन लेख ग्रेस कळत नाही ना, मग त्याच्यावर लिहितात कसे लोक? 120 लेख त्यांनी आणले, 120, आणि त्याचं पुस्तक करावं अशी त्यांची इच्छा होती. मग पुढं काहीतरी ग्रेसचं आणि त्यांचं बिनसलं आणि ग्रेस म्हणाला नाही करायचं पुस्तक. तर मला मानवकरांना सांगावं असं वाटलं की ज्याच्यावर पुस्तक आहे त्याची परवानगी लागत नाही, करा ना तुम्ही. परंतु ग्रेसने जरी म्हटलं असतं नुसतं की मला हे नको आहे पुस्तक, ते सगळ्या मूळ लेखकांनी म्हटलं असतं नको, म्हणून ते राहून गेले बिचारे. ते अजून मी त्यानंतर आणखी मी जवळजवळ 200 लेख हे ग्रेसवरचे उपलब्ध आहे आणि आणखी किती असतील मला माहित नाही, बारीक सारीक आहे. तर ही जादू काय आहे, तर या दृष्टीनं असा एक तो भव्य कार्यक्रम व्हायला पाहिजे. आणि अर्थात आता सगळे श्रीधर फडकेनं ताल दिली आहे, ते परवा मुद्दाम आमच्या कार्यक्रमात येऊन त्यांनी ते म्हणून दाखवले. हे सगळं कधीतरी एकदा जोडलं गेलं. त्या बोलपटात ती एका भाववृत्तीत सापडली असता तिच्या संबंधी साधं वाक्य येते, शी इज इन ग्रेस. मला भास झाला तिने हलकीशी शीळ घातली आहे, त्या लहरीने माझ्या आत्म्यावरची धूळ उडते आहे. माझ्या प्रतिभा रूपाचा पहिला साक्षात्कार मला इंग्लिशमध्ये झाला. मग पुढे माझ्या वतीने रामदास भटकळ आणि तारा बनारसे लंडनमध्ये भेटले. इंग्रिडने रामदासला माझ्यासाठी आपला फोटो स्वाक्षरी करून दिला. इंग्रिडचे ऋण कसे आठवणीत राहावे. मग मी ग्रेस हे नाव धारण केलं आणि संध्याकाळच्या कविता तिच्या दिशेने सुटल्या. आणि अशा प्रकारे ग्रेसांच्या संध्याकाळच्या कविता आपल्यापर्यंत आल्या. तर ही खाजगीतली थोडीशी बाबं पण आहेत, ते औचित्य म्हणून मी एक आठवण सांगितली. आत्मक्रौर्याचे संगीत आणि आत्मभोगाची वाळवंट
हे जीवन क्षेत्र माझ्या आईला भर वैशाखातच सापडले. ती वारली तेही वैशाखातच. भर दुपारी ओगाल्यांचा जळता कंदील एकदा तिने माझ्या पायावर आपटला होता. त्याची खूण अजूनही आहे. मरताना तिची वाचा गेली होती. खूपशे शब्द जमा करून तिने गळ्यापर्यंत तट्ट ताणून ठेवले होते. घरात कोणी नव्हते. सूर्य ज्या खिडकीतून मावळत होता तिथून मी तिच्याकडे पाहत होतो. शब्द फुटत नव्हते. तिला तहान लागली असावी. मृगजळाची एक नदी माझ्या देहातून दुथडी मारून वाहत होती. त्यातील एक पेलावर मृगजळ तिलाही द्यावे असे मला वाटले. तेवढ्यात औदुंबराच्या पायाशी वस्त्र ठेवून तिने प्यालेला अखेर वैशाख माझ्या मार्गावर काळासारखा उभा झाला. मी भ्यालो. जीवनाच्या आणि मरणाच्या संभोगाची तिची तरा किती आत्मवैराण, किती एकांकी होती. तिचा जीव गेला याची खात्री झाल्यावर मी तिच्या डोक्याशी गेलो. मला काहीच सुचेना. सतेज पाणीदार डोळे सताड उघडे होते. तिच्या डाव्या अंगाला केसांची एक गुंतवळ पडली होती. ती मी उचलून घेतली. अजूनही माझ्याजवळ आहे ती. पारव्याचे रडगाणे ऐकू आले की तिच्यातले काही केस मी माझ्या केसात मिसळण्याचा प्रयत्न करतो. पूल 2 खांबांवर उभा असतो. मधले केवळ शोभेचे धनी. या 2 खांबांनी एकमेकांची चर्या न्याहाळण्याच्या मोहाला बळी पडू नये कधी. एकाने दुसऱ्याच्या पडछायेत आपली छाया बेमालूमपणे तोलून धरावी. द्रौपदी आणि अश्वत्थाम्याप्रमाणे स्वप्नभूमीचे साधकही असेच असावे लागतात. तो जोगी नाही का, त्याला कोणी पाहू नये म्हणून मध्यरात्री घाटमाथ्यावरून खाली उतरायचा, निजलेल्या गावाच्या सावलीत आपली छाया रेखीत. म्हणूनच व्यक्तिगत वास्तवाला कोणतेही स्वप्न तारण ठेवू नये कधी. स्वप्नांचा रथ जनकाच्या रथाप्रमाणे जमिनीवरून तरंगत चालावा लागतो. मग रथच एक खांब होऊन जातो आणि ही पृथ्वी क्षमा दुसरा खांब होऊन जाते. हा स्वप्नभूमीचा पूल म्हणजेच निर्मिती. बिंदी पाखरांची पिसे वेचायला दूरवर रानात जायची. आई नव्हती तिला, बाप होता राजय्या. गावाला लागून शिंदीच्या झाडांचे मोठे बन होते आणि बाजूला सुताच्या गिरणीची मोठी इमारत. राजय्या दोराच्या सहाय्याने शिंदीच्या झाडावर झरझर चढून वर धारेच्या ठिकाणी ताडी गोळा करण्यासाठी मडकी बांधत असे. या उद्योगात संध्याकाळ व्हायची त्याला. बिंदी खांद्याला झोळी अडकवून पाखरांची पिसे वेचीत हिंडायची. तिला डोक्यात नेहमी फोड येत असत म्हणून राजय्या तिचे केस वाढू देत नसे, कापून टाकायचा. बिंदीकडे एक कुत्री होती. फार केविलवाणी अवस्था होती तिची. तिच्या मागच्या 2 पायांच्या मध्ये एक मोठा मांसाचा गोळा वाढला होता. त्यामुळे ती फार कष्टाने चालायची. बिंदीच्या मागोमाग जायची. मध्येच बिंदी थांबायची, मागे बघायची. अंतर वाढलेले. त्या कुत्रीची आकृती हळूहळू येताना दिसायची. रात्री राजय्या बिंदीला पोटाशी घेऊन झोपायचा. मध्येच दचकून उठायचा. त्याला वाटायचे कुठल्या तरी मडक्याला भोग पडले. आणि बिंदी एक एक पक्षी तिच्या निद्रेच्या प्रदेशात हळूच यायचा. बिंदीच्या झोळीतून आपल्या देहावरचे पीस नेमके ओळखून काढायचा आणि तिच्या स्वप्नभूमीचा पूल कलंडणार नाही अशा बेताने तिच्या पापण्यांवरून हळूच फिरवायचा. एक दिवस रानातून परतताना बिंदी गिरणीजवळ थांबली. पारव्यांची काही राखी पिसे तिथे तिला मिळाली. सर्वत्र सुताची गुंतावळी पडलेली होती. बिंदी एका दिशेकडे वळली. तिथे एका मैनेचे पाय गुंतवळीत फसले होते. बिंदीने तिला उचलले. तिचे पाय सोडवण्याचा ती प्रयत्न करू लागली. बिंदीला कसलेच भान उरले नाही आणि असे करता करता अनेक पक्षी जवळ वळले. बिंदीचे डोके चोचींच्या घावाने रक्तबंबाळ झाले. ती खाली कोसळली. तिच्या एका हातात मेलेली मैना होती आणि दुसऱ्या हातात तिची गुंतावळी. सुर ओंकार प्रथम स्वरूप. सुर ओंकार सुनत आनंद होत अपार.
स्वरावली आहे ना, मग मी थोडस अनालाइज करायला लागलो याच्यात की आता म्हणजे सा रे रे ध सा रे म्हणजे काही इतके जवळ आहेत आणि काही इतके दूर आहेत, त्यातून कुठेतरी एक वेगळी अर्थता त्याच्यात आहे. सा रे म ध सा रे रे सा ध म ते दोन्ही म लागतात. रे सा ध म रे सा रे म ध सा ध म. ते दोन म पुष्कळ रागामध्ये येतात, पण इथं ते अगदी फार वेगळ्या रीतीने साधा तर ते गाता गाता एक जे दर्शन होतं, तर तसं हे ग्रेसच्या लेखनात ते नुसतं वाचन नव्हे, आपल्याला कुठं त्याच्याशी रिॲक्ट करायला पाहिजे. एक अगदीच वेगळी प्रतिमा खरं स्वतःच्या याच्याबद्दल बोलू नये, पण आता मला आठवलं, मी जिक्सॉ माझं पहिलं पुस्तक झालं, तर त्या निमित्ताने एक कल्पना माझ्या डोक्यात आली की जिक्सॉचे तुकडे सगळे आपण जोडत बसतो, त्याच्यातला एखादा तुकडा नाही सापडला तर आपण ते चित्र पुरं करू शकत नाही. मग तो तुकडा आपल्याला स्वतः व्हावा, आणि जर आपण स्वतः होण्याची तयारी नसेल तर ते चित्र पूर्ण करण्याचा आपल्याला अधिकारच नाही. आपल्याला जर ते चित्र समजून घ्यायचं असेल तर त्याच्यात आपण कुठतरी आत जाण्याची शक्यता. आणि ग्रेस किंवा कोणाही मोठ्या लेखकाच्या बाबतीत हीच गोष्ट आहे की त्यात कुठतरी आपण आत जायला तयार आहोत का, याच्यावर आपल्याला तो लेखक करणार आहे की नाही, त्याची कृती आपल्याला करणार आहे की नाही, हे त्याच्यावर अवलंबून असतं. मी खूप दिवस पाहत होतो की इनग्रिड बर्गमनचं कुठल्या सिनेमात नाव ग्रेस आहे, कुठल्याही नाही. मी खूप म्हणजे इंटरनेटवरनं शोध घेतला, केवळ त्या सिनेमामध्ये एक वाक्य होतं आणि त्या वाक्यावर त्याने घेतलं. आणि याचा इतर अनेक बाबतीत म्हणजे एक अगदी साधी गोष्ट, अगदी खाजगी माझ्याशी संबंधित की माझ्याबद्दल त्यांना जे काही प्रेम वाटत होतं, म्हणजे आता हे पहिलं संध्याकाळ घेतो की एखाद्या समृद्ध माणसासारखे माझ्या वाट्याला आले रामदास भट, हे सगळं त्यांच्या कल्पनेतलं, त्याचं काही इतर त्याच्याशी संबंध त्याचं काय फार मी केलेलं आहे वगैरे असं मुळेच काही नाही. ते त्यांच्या कल्पनेमध्ये ते सगळं ते रचत असत की ग्रेस जशी आली तशी रामदास आला किंवा आणखी कोणी आले, ही त्याची खरी गंमत आहे. त्यामुळं ग्रेस त्यांना नाव वाटलं आणि मग ते चिकटलं आणि मग ग्रेस ते ग्रेसच. म्हणजे त्याला फक्त तुम्ही सांगितल्याप्रमाणे सुभाष अवचडीक नेहमी त्याला मुद्दाम माणिक म्हणायचं. त्याचं पहिलं पत्र मला आलं, ग्रेस माणिक गोडघाटे द्वारा लीला गुणवर्धिनी. हे सुद्धा खोटं वाटण्यासारखं नाव, त्यांच्या बायकोचं ते नाव होतं, परंतु मग त्यानंतर ते घराचं नाव ते काहीतरी असंच काहीतरी, म्हणजे त्याच्या एका घराचं नाव पारंबी वगैरे वगैरे. हे सगळं खरं आहे का काहीतरी बनाव आहे हे मला माझी ठेव तुमच्याकडे ठेवायला द्यायची आहे आणि मला खात्री आहे की ती तुमच्याकडेच सुरक्षित राहील. ती ठेव जेव्हा त्यांनी मला दाखवली तेव्हा मी क्षणभर स्तब्धच झाले आणि मन आनंदानं भरून गेलं. ग्रेस आणि जीए या दोघांवर तितकंच अतोनात प्रेम करणारे अरुण नाईक यांनी ग्रेसना भेट म्हणून दिलेल्या 2 गोष्टी त्यांनी मला दिल्या. ग्रेसांची तीव्र इच्छा होती की त्यांच्या स्वतःच्या गाडीतून मी आणि अरुण नाईक यांच्यासोबत बेळगावला जायचं आणि तिथल्या लोकमान्य ग्रंथालयात जे अप्रतिम असं जीए स्मृतिदालन आहे ते पाहायचं. पण त्यांची ती इच्छा तशीच राहून गेली. मी मात्र आता मनाशी पक्क ठरवलंय की त्यांची राहून गेलेली इच्छा पूर्ण करायची. मी या दोघांच्या स्मृतीसोबत घेऊन बेळगावला जाणार आहे. ग्रेसांचं वागणं, बोलणं, राहणं, कपड्यांची त्यांना विशेष आवड होती. तर हे त्यांचं वागणं, बोलणं, राहणं हे सगळंच अगदी असामान्य आणि जगावेगळं. त्यांचं भाषण म्हणजे नायगराचा थक्क करणारा धबधबाच. घशावर रेडिएशन झाल्यावरही त्यांच्या आवाजात एवढा जोश कुठून यायचा हे कळायचंच नाही. कुठंही भाषणाला जाण्याच्या आधी त्यांना खूप टेन्शन यायचं आणि त्यावेळी ते फोन करायचे आणि माझ्या पाठीशी राहा असं म्हणायचे.
एकदा SP कॉलेजमध्ये त्यांचं भाषण होतं. मला फोन करून मुद्दाम यायला सांगितलं होतं. मी गेलेही. ते स्टेजवर गेले आणि एकदम म्हणाले, नंदाजी आले आहेत ना? मी हात वर करून आल्याचं सांगितलं तर त्यांनी मला स्टेजवर बोलावलं आणि सर्वांसमोर नमस्कार केला. मी एकदम भांबावून गेले. आधीही ते जेव्हा जेव्हा भेटायचे त्या प्रत्येक वेळी नमस्कार करायचे, पण मला आता मात्र फार संकोचल्यासारखं झालं. ते म्हणायचे, तुम्ही GNच्या आतड्याच्या, त्यांच्या जवळच्या, म्हणून मी तुम्हाला नमस्कार करतो. भाषणासाठी ते कधी टिपणं काढत नसत, पण भाषणाला उभं राहिल्यावर अख्ख्या विश्वातले सगळे शब्द त्यात सामावलेले असत. इंग्रजी, मराठी, उर्दू भाषातील शब्द त्यांच्या मुखातून आपण कधी बाहेर पडतोय याची वाट पाहत थांबायचे. प्रिय GA सन्मानाच्या वेळी त्यांनी केलेलं भाषण तर कायमच मनात कोरलं गेलंय. GN विषयी त्यांनी म्हटलं होतं की आय हॅव कम हिअर टू सॅल्यूट माय मास्टर फ्रेंड. I should be able to salute him as per conviction of by dignity of creativity, because creativity is my life and conviction is my character. सूत्रसंचालकाने त्यांना बोलण्याची विनंती केली आणि सूत्रसंचालन याच विषयाचा धागा धरून कवींचं मुक्त स्वगत सुरू झालं. सूत्राचं संचालन कसं करायचं हा मला प्रश्न आहे. सूत्र ही सूक्ष्म संज्ञा असताना त्याचे चळवळीतला त्याचे संचालन संभवत नाही. उच्चारानुसार एखाद्या सामान्य कारकुनानं हे बोलणं लिहून घेतलं तरीही ऱ्हस्व दीर्घाची चूक होण्याची शक्यता शून्य. त्याचबरोबर बोलताना कधी एका हाताचे तर कधी दोन्ही हातांचे अपूर्व हातवारे, हवेतल्या हवेत काहीतरी विलोभनीय आविष्कृत करणारे, वाक्य दीर्घ कुठून सुरू झाली आणि कधी संपली तेही न कळणारे. परंतु लक्षपूर्वक ऐकलं तर शब्दांची लांबलचक रांग असूनही कर्ता, कर्म, क्रियापद यामध्ये अजिबात गल्लत न करणारी, पहिल्या शब्दाला दुसऱ्या शब्दाचा, विशेषणाचा आधार देत ही शब्दावली पूर्ण होणारी आणि अशा शब्दावलींची असंख्य वाक्य एका पाठोपाठ दुसरी, मध्ये इंग्रजी, उर्दू भाषा सहजपणे येऊन पुन्हा समेवर मराठी, कधी कधी योग्य शब्द सापडत नसल्याबद्दल आय अशी खटपट आणि मध्येच पुढचं सलग पल्लेदार वाक्य, मध्येच हा आत्ता सुचलेला विचार आहे अशी पुष्टी. कधी कधी समेवर येताना खालच्या स्वरात एखाद्या उर्दू शेराच्या 3-4 शब्दांचं आवर्तन, मग क्षणभर थांबून लगेच उसळी मारत पुन्हा चढ्या स्वरात मूळ विषयाचा विस्तार. कुठली तरी अज्ञात अतर्क्य शक्ती या पुढील साक्षात तरी संचार करून या देहाचा वापर करून घेते असं वाटावं. सर, तुम्ही मला फार मोठं केलं, ग्रेस आनंद विनयाने म्हणाले. बऱ्यापैकी फोटो काढून झाल्यावर मी उठताना कवींना म्हणालो, सर मला तुमचं पोर्ट्रेट करायचंय. यावरचं कवींचं उत्तर अतिशय अनपेक्षित चक्रावून टाकणार किंवा खरं तर व्याकुळ. म्हणाले, सर एवढ्यात माझा निरोप नका घेऊ. आजवर मला असला प्रतिसाद कधीच मिळाला नव्हता. पुढे जेव्हा त्यांना आणखीन जवळून निरखता आलं तेव्हा त्यांच्या या उत्तराचं कसलंही आकलन होणं बंद झालं. कारण स्वतःच्या दृश्य प्रतिमेवर बेहद्द खुश असलेला हा कवी पोर्ट्रेटसाठी इतका हळवा नकार देतो. कसली भीती वाटत होती त्यांना. फोटो पटापट काढले जातात आणि पोर्ट्रेटसाठी चित्रकार तासनतास रोखून पाहत जोखत असतो याची जवळ असलेल्या फोटोतून 2-3 स्केचेस झाली. आता अजून ग्रेसच्या फोटोची निकड भासू लागली. मला तर मी स्वतः काढलेल्या फोटोवरूनच स्केचेस करायची होती. कारण ते फोटो फक्त मी काढले आहेत एवढंच महत्वाचं नव्हतं, तर कवीच्या नकळत त्यांचे वेगवेगळे मूड पकडणारे असं महत्वाचं होतं. आणि तशी संधी मला लवकरच मिळाली. ग्रेस आणि हृदयनाथ मंगेशकर यांचा संयुक्त कार्यक्रम होता. म्हणजे मंगेशकरांची गाणी आणि मध्ये कवी ग्रेस यांचं मुक्त चिंतन. नेहमीप्रमाणेच कवी शून्यात नजर लावून एक मात्र मान्य करायला हवं की लोकांचं नेहमी गाण्यापेक्षा कवी काय बोलतो याकडे जास्त लक्ष असायचं. गाणी ऐकलेली असायची किंवा ती आपण केव्हाही ऐकू शकतो याचाही तो परिणाम असावा. ग्रेस सरांच्या हातात माईक आला आणि सुरुवातीलाच ते पंडित हृदयनाथांना उद्देशून म्हणाले, एक गलतफहमी
मैं दूर कर देना चाहता हूँ। ये जो सामने मेरे मित्र चित्रकार रवि मुकुल जी बैठे हैं ना ये आपको सुनने आए हैं ना ही मुझे, ये तो अपना काम करने आए हैं. मला वाटतं पंडित मंगेशकरांना असाही एखादा श्रोता आपल्याला वाटायला येईल असं स्वप्नात देखील वाटलं नसावं. मराठी कवितेमध्ये आपण एक केशवसूत, मर्ढेकर आणि समजा सुर्वे अशी एक परंपरा मानतो, किंवा केशवसूत कुसुमाग्रज करंदीकर असं म्हणतो, किंवा कोण तांबे, बोरकर, पाडगावकर असं म्हणतो. ग्रेसच्या बाबतीत अशी परंपरा नाहीच सांगते. त्यांच्या आधी कोणी नाही आणि नंतरही कोणी नाही. ते आहेत ते स्वतंत्र आहे. तर ते स्वतः त्यामुळे म्हणायचे की माझा सहोदर फक्त एक संत म्हणजे जी ए कुलकर्णी. आणि गमत म्हणजे जी ए कुलकर्णींनी कविता लिहिली नाही आणि ग्रेसने कथा लिहिली नाही. पुढची गंमत अशी की आपण पुष्कळला कंपू वगैरे म्हणतो ना, हे दोन सहोदर एकमेकांबद्दल अत्यंत आदर असणारे आयुष्यात कधीच भेटले नाही, जाणीवपूर्वक भेटले नाही. म्हणजे एकदाच असं म्हणजे एक नागपूरला आणि एक धारवाडला हे होतच, पण एकदा दोघेही पुण्यात होते. दोघेही जवळजवळ समोर समोर घरात राहत होते. फोनवर अर्धा तास बोलले पण भेटले नाही आयुष्यात. संपूर्णपणे पत्रव्यवहार किंवा एकमेकांचं लेखन. आणि जीएनना ग्रेसचा हेवा वाटायचा की तू कविता लिहितोस, आणि ग्रेस तर म्हणजे जीएनना पूर्ण शरण गेलेली होते. आणि त्या दोघांच्याही बाबतीत आपला अनुभव सारखा आहे की त्यांना काय सांगायचं आहे ते समजून घेण्याची आपली ताकद आणि आपली मूड पाहिजे. ते रोज होईल ते काम असं नाही, आणि दरवेळेला वेगळंही दिसेल. म्हणजे कधीतरी जीएवर बोलण्याचा प्रसंग आला तर मी एक उदाहरण देतो त्यांच्या ठिपका या कथेचं. की ते कथेचं बरोबर काय एक असं वर देवळासारखं तिथं जायचं असतं आणि तो ठिपका त्याला दिसत राहतो, अशी ती कथा आहे. पण त्या ठिपक्याचा अर्थ दरवेळेला वाचताना मला वेगळा वाटतो माझ्या मूड प्रमाणे. आणि मला असं वाटतं कोणत्याही कलाकृतीचं ते मर्म आहे की जी ती रोज म्हणजे ती अगदी कालिदासानं म्हणून ठेवलं नवनवरताम प्रथयते, तर ते दरवेळेला काहीतरी वेगळं सांगणं हे चांगल्या कलाकृतीचं ते लक्षण आहे. आणि ते ग्रेसच्या किंवा जीएनच्या किंवा इतर अनेक काही श्रेष्ठ लेखकांच्या बाबतीत ते खरं आहे असं मला वाटतं. एक सारी पुढे दिंडीवर बनवा या वळणाशी दुःख राशी, या वळणाशी दुःख राशी सूर वितळतो जणू एक सारी दिठीवर बनवा स्वप्ने अपुरी कुणी सजविली रंगतीरावर व्यामुळसा नाद उगाळून सांज बनातून कळप गुराचा निघे जसा माझ्या बक्षी निजती पक्षी अतुल सुखाची धारा देहनावर निज मातीवर हिम वर्षावित ये वारा
आपुल्याच दिठीशी हसले, ओसाड प्राणदेवांचे सनईत धुक्याच्या भिजले. स्वररेघ निर्मळा पसरे, रडतात तमाशी झाडे, की श्रावण घेऊन हृदयी ओवीत उतरले खेडे. हिमभारी अपुले डोळे, पृथ्वीच्या थोर मुळाशी, पायावर येऊन पडती मरणाच्या हिरव्या राशी. वासात विराणी कसली, पाण्याचे तंतू तुटती, लोचने जशी स्पर्शाने खाचेतून गळूनी पडती. ही अशी निर्मळे रात, अज्ञात आठवे चेहरा, अन हात तुझा क्षितिजाशी, ती वाट उभी धरणार. आता याच्यात छान अर्थ व्यक्त जाऊ दे. मरणाच्या हिरव्या राशी किंवा अज्ञात आठवे चेहरा काय असेल? मला आता आपल्या डोळ्यासमोर, प्रत्येकाच्या डोळ्यासमोर काहीतरी येईलच, काहीतरी. मला एक तरुण विधवा दिसली याच्यात. मरणाच्या हिरव्या राशी कशाला? आणि अज्ञात आठवे चेहरा, की फार असा संसारी झालेला नाहीये, फार ओळखी वाढलेली नाहीये, फार परिचयही नसताना तो गेलाय. आता हे सगळं ठीकच आहे, हे सुचू शकतं कोणालाही, ते नाही सुचलं तरी गाणं होऊ शकतं त्याचं. पण गंमत म्हणजे 4-4 ओळींच तो बंध आहे. प्रत्येक बंधामध्ये खाली येणारी एक ऍक्शन म्हणजे प्रतिबिंब गळे की पाणी. पुढच्या याच्यात स्वररेघ निर्मळा पसरे, रडतात तमाशी झाडे, की श्रावण घेऊन हृदयी ओवीत उतरले खेळ. त्याच्या पुढच्या कडव्यात हिमभारी अपुले डोळे, पृथ्वीच्या थोर मुळाशी, पायावर येऊन पडती मरणाच्या हिरव्या राशी. त्याच्या पुढच्या ह्याच्यात वासात विराणी कसली, पाण्याचे तंतू तुटती, लोचने जशी स्पर्शाने खाचेतून गळूनी पडती. सगळं खाली येणार आहे. आणि शेवटच्या कडव्यात मात्र ही अशी निर्मळे रात, अज्ञात आठवे चेहरा, अन हात तुझा क्षितिजाशी, ती वाट उभी धरणार. ते गूढरम्य प्रदेश आहेत, ते ग्रेसांच्या कवितेत. आणि काय म्हणतो, हातात संगीताची मशाल घेऊन शोधले तर आपल्याला वेगवेगळे आकार, कारण त्या मशालीच्या प्रकाशामध्ये तुम्ही कुठे ती मशाल धरता तसे ते आकार दिसू लागतात. ती जळते आणि अर्थ उजळतो. या गाण्यात एक गंमत आहे की याच्यात षड्जच लागले नाही. सा नाही त्या गाण्यात. कारण कुठल्याही गाण्यामध्ये साचा एक आधार असतोच संगीतकाराला, की परत ती चाल कुठेतरी यायला पाहिजे घरी. पण ती आठवण फक्त आधारापुरती आहे आणि त्यामुळे ते सगळंच अधांतरी आहे. तर हे हाच आहे. प्रतिबिंब गळे की पाणी, आपुल्याच दिठीशी हसले. फार छान आठवलं. राघवा सावली पाशी, थांबू नये रे बाळा. राघवा सावली पाशी, थांबू नये रे बाळा, मृगजळी वाजवी ऊन, तृष्णेचा घुंगुरवाळा. प्रतिबिंब गळे की पाणी, आपुल्याच दिठीशी हसले. प्रतिबिंब गळे की पाणी, आपुल्याच दिठीशी हसले. ओसाड प्राण देवांचे, सनईत धुक्याच्या भिजले. प्रति
रडतात तमाशी झाडे ती श्रावण घेऊन हृदयी ओवीत उतरले खेडे प्रतिबिंब गळे की पाणी अबुजाच देखीशी हसले. असा आहे. हिमभारी अपुले डोळे पृथ्वीच्या थोर मुळाशी हिमभारी अपुले डोळे पृथ्वीच्या थोर मुळाशी पायावर येऊन पडती मरणाच्या हिरव्या राशी प्रतिबिंब गळे की पाणी अबुल्याच देखीशी हसले. बासात विराणी कसली पाण्याचे तंतू तुटती बासात विराणी कसली पाण्याचे तंतू तुटती लोचने जशी स्पर्शाने खाचेतून गळूनी पडती प्रतिबिंब गळे की पाणी. अश्रू पडतो डोळ्यातून तेव्हा समजा त्या अश्रूकडे बघत राहिलं तर त्याच्यात आपलं प्रतिबिंब दिसू शकतं. म्हणजे अगदी हळू त्या मॅट्रिक्स चित्रपटातल्या ऍक्शन सारखा समजा तो अश्रू दिसला तर तो अश्रू कळतोय का प्रतिबिंब कळतंय. प्रतिबिंब गळे की पाणी अबुल्याच देखीशी हसले. ही अशी निर्मळे रात अज्ञात आठवे चेहरा. ही अशी निर्मळे रात अज्ञात आठवे चेहरा. हात तुझा क्षितिजाशी ती वाट उभी धरणारा ती वाट उभी धरणारा प्रतिबिंब गळे की पाणी अबुल्याच देखीशी हसले. ओसाड प्राण देवाचे सनीत धुक्याच्या भिजले. विराट घुमटातूनी गळत सावल्यांची घरे विराट घुमटातूनी गळत सावल्यांची घरे उजाड शिशिरातली गहन सावळी मंदिरे हिमात जडली कुठे तरल स्वप्न भूमी मिळी तसे
धावले अनाथ तुटल्या तिरी विझत सूर्य की मावळे शरीर विणले कुणी अतुट फाटली वासना तुझ्यात भिनल्यावरी फिरून चंद्र अर्धावरे विराट घुमटातुनी गळत सावऱ्यांची घरे गाऊनच टाकतो जरा. एकच कडवर आहे पहाड इथले मुके दिवस आंधळा की जसा अभंग तिमिरातला तडत चालला आरसा तसा सहज नाचतो कधीन बांधिली पैंजणे जशा धुळीतल्या दिशा फुलून गायजी हंबरे